किशोर नेटके निर्गुण खून प्रकरणी तन्मय गुरव व खंडू कुरणे यांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट सचिन माने, फिर्यादी यांचा नातू किशोर सुरेश नेटके यास त्यांच्या गल्लीमध्ये राहण्यास असलेल्या आरोपी नंबर 1 ते 6 यांनी कट रचून मयत यास धारधार हत्याराने त्याच्या तोंडावर, गळ्यावर व पोटावर वार करून जीवे ठार मारल्याने आरोपी राजकुमार कांबळे, खंडू कुरणे, तन्मय गुरव, तौफिक राजांनवर, जमीर शेख, समाधान नेटके यांच्याविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर प्रकरणात आरोपी राजकुमार कांबळे, खंडू कुरणे, तन्मय गुरव, तौफिक राजांनवर, जमीर शेख, समाधान नेटके यांना अटक केली होती. सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र आरोपींच्या विरुद्ध इचलकरंजी येथील न्यायालयात दाखल झाले होते. सदर केस सुनावणीवेळी सरकारी पक्षातर्फे फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी तसेच इतर महत्त्वाच्या साक्षीदारांच्या जबाबा न्यायालयासमक्ष नोंदवण्यात आल्या. परंतु आरोपीचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी सदर साक्षीदार व गुन्हा घडल्यासमयीची विसंगती तसेच तपासातील कायदेशीर त्रुटी माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन आरोपी तन्मय गुरव व खंडू कुरणे यांचा सदर खून प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारची स्पष्ट भूमिका तसेच सदर आरोपींनी खून केल्याचे निष्पन्न होत नाही असे उलट तपासादरम्यान सिद्ध करून आरोपींच्या वतीने युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश असो यांनी सबळ पुराव्याअभावी आरोपी तन्मय गुरव व खंडू कुरणे यांची निर्दोष मुक्तता केली. सदर आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने व त्यांना सहाय्यक म्हणून ॲडव्होकेट मदन भोसले यांनी काम पाहिले. चॅनेलला सबस्क्राइब करा.